नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे लोकशाहीचा अपमान करणाऱ्या मोदी सरकारचा, लोकशाहीचा अपमान करणाऱ्या मोदी सरकारचा, अरे लोकशाहीचा अपमान करणाऱ्या मोदी सरकारचा, अरे या हुकुमशाही सरकारचा, अरे या हुकुमशाही सरकारचा, अरे या घटना विरोधी सरकारचा, या डरपोक सरकारचा, अरे या परकुट्या सरकारचा, अरे या गद्दार सरकारचा, संविधान विरोधी सरकारचा, संविधान विरोधी सरकारचा, संविधान विरोधी सरकारचा, अरे या भित्र्या सरकारचा, या परकुट्या सरकारचा, या मोदी सरकारचा, भारत माता की मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद, 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 आरएसएस मुर्दाबाद, 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 बीजेपी सरकार मुर्दाबाद, 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 बीजेपी सरकार मुर्दाबाद, 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 मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। हम लड़ते जोरों से, हम लड़ेंगे जोरों से, तब 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 लड़ते जोरों से, हम लड़ेंगे जोरों से। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। मोदी 40 खासदारांचं निलंबन पार्लमेंटमध्ये झालेलं आहे। ही अतिशय देशविरोधी कृती आहे, जे लोक देशाच्या सुरक्षिततेविषयी बोलू इच्छितात तर त्यांनाच बोलू दिलं जात नसेल, स्वतःचं अपयश लपवण्यासाठी 2-4 लोक येतात काय, संसदेमध्ये घुसतात काय, याचा अर्थ तुम्ही संसद सुरक्षित ठेवायला जर सक्षम नाही तर देश काय सुरक्षित ठेवणार। मला वाटतं कालच्या घटनेतून हे दिलं की काल अतिरेक्यांनी हल्ला केला, 5 जवानाचा बळी गेलेला आहे आणि मागच्या आठवड्यातला हा दुसरा हल्ला आहे। आणि मग याच्याविषयी आवाज उठवणाऱ्या संसद सदस्याची भूमिका न ऐकता त्यांना निलंबित करणं वाटतं ही हुकुमशाही आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना निर्माण केलेली आहे, त्या घटनेच्या नुसार जर 10-10, 20-20, 25-25 लाखाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांना बोलू दिलं जात नसेल, त्यांच्या भावनेचा अपमान केला जात असेल, भले संसदेमध्ये त्यांना बोलू नका देऊ, पण संसदेच्या बाहेर आमचा आवाज कोणी थांबवू शकत नाही। आणि हा आवाज रस्त्यावर उतरून समस्त इंडिया आघाडीनं या छत्रपती संभाजीनगरात आज व्यक्त केलेला आहे। त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर जर सभागृहामध्ये खासदार आपलं मत मांडत असतील आणि सरकारला जाब विचारत असतील की आपल्या सुरक्षेच्या या चिंधड्या कशा उडायला लागतात, याच्यावर मात्र आपलं स्वतःचा अभ्यास झाकण्याकरता 146 खासदाराला निलंबन करण्यात आलं। याचा अर्थ असा होतो की स्वतःचा अभ्यास लपवण्याकरता जर सभागृहात आमच्या विरोधात कुणी तोंड उघडत असेल तर त्याची मुस्कटदाबी करायची आणि लोकसभेमध्ये लोकशाहीचा गळा घोटायचा, या भूमिकेतून हे सरकार वागणार असेल तर जरी तुम्ही आम्हाला सभागृहामध्ये निलंबित केलं असेल तर आम्ही जनतेच्या सभागृहात जाऊ आणि जनतेकडून न्याय मागू। आणि म्हणून इंडिया आघाडीच्या वतीने सर्व घटक पक्षांनी आज या ठिकाणी त्याचा निषेध करण्याच्या दृष्टीने इथे निषेध आंदोलन केलं आहे। धन्यवाद। आज इंडिया आघाड़ी की तरफ से केंद्र शासन जिस तरीके से काम कर रही है, आज लोकशाही जो है उसका पायमल्ली करने का काम केंद्र शासन कर रहा है। हिंदुस्तान के इतिहास में 143 से ऊपर खासदार निलंबित करने का काम जो ये शासन ने किया है, केंद्र शासन ने, उसका निषेध करने के लिए हम इंडिया आघाड़ी की तरफ से आज यहाँ पर औरंगाबाद में क्रांति चौक पर तमाम लोग मौजूद रहे। उसमें हमारे इंडिया आघाड़ी के जितने भी हमारे सदस्य हैं, सहयोगी पार्टियाँ हैं, वो तमाम पार्टियाँ यहाँ मौजूद रही। और ये आज हम लोगों ने यहाँ पर केंद्र शासन को एक इशारा दिया है कि आपकी ये जो तानाशाही है ये बिल्कुल नहीं चलेगी। ये जो दंगा और बिल्ला तानाशाही कर रहे हैं इस मुल्क के अंदर, ये मुल्क कभी बर्दाश्त नहीं करेगा। आने वाले वक्त में ज़रूर अब हम लोग तख्ता यहाँ का पलटी करने जा रहे हैं
और इंडिया आघाड़ी की हुकूमत 2024 में इस मुल्क में आपको मिलेगी। और ये जो कोई तानाशाही चल रही है इसका हम ज़रूर जो भी हरकतें इनकी तरफ से हुई है तो तमाम हरकतों को हम यहाँ से खत्म करने का काम करेंगे। स्वातंत्र्य ज्यांना प्रिय आहे असे लोक हे मान्य करणार नाही। त्यामुळे आज आम्ही इंडिया आघाडीतर्फे यांचा निषेध करीत आहोत आणि देशातील जनता येणाऱ्या काळामध्ये या घटनाविरोधी सरकारला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही। नरेंद्र मोदींना गुजरातला परत जावं लागेल, भाजप सरकारला परत घरी पाठवावं लागेल, अशीच खूनगाठ लोकांनी बांधलेली आहे। महागाई, बेरोजगारी वाढलेली आहे। लोक फक्त मतदानाच्या तारखेची वाट बघतायत। एकदा मतदानाची तारीख डिक्लेअर झाली की या सरकारचं परत घरं जाणं निश्चित आहे। या देशानं स्वातंत्र्यासाठी मोठी शहादत दिलेली आहे, मोठं म्हणजे या शहीद झालेले आहेत। देशाला संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। त्या संविधानाच्या रक्षणासाठी लोक भाजप सरकारला परत पाठवतील, आम्हाला विश्वास आहे। संसदेमध्ये चर्चा झाली पाहिजे। याच्यामध्ये वावगं काय आहे? हे जेव्हा विरोधी पक्षात होते, भाजप जेव्हा विरोधी पक्षात होतं तेव्हा ते किती गोंधळ घालायचे, कशा पद्धतीने त्यावेळेसचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना मौनी बाबा म्हणायचे, त्यांना खालच्या थरात बोलायचे, सोनिया गांधींना अतिशय वाईट शब्दामध्ये बोलायचे। जेव्हा हे मनमोहन सिंग बद्दल वाईट बोलत होते तेव्हा ते प्रधानमंत्री नव्हते का? जेव्हा त्यांना ते प्रश्न विचारायचे तेव्हा ते प्रधानमंत्री नव्हते का? विरोधी पक्षात असताना भाजपला लोकशाही मूल्यांची आठवण येते, विरोधी पक्षात असताना भाजपला संविधानाची आठवण येते आणि सत्तेत गेल्यानंतर संविधानाची आठवण विसरून जातात, लोकशाहीची आठवण विसरून जातात। हे लोक पाहत आहेत, लोक हे सगळे उघड्या डोळ्यानं पाहत आहेत। त्यामुळं संविधानाची पायमल्ली आहे। यांनी जी घटनेची शपथ घेतलेली होती त्याची देखील पायमल्ली आहे। सर्वोच्च न्यायालयाने याची स्वतःहून दखल घेतली पाहिजे। आता न्यायालयाकडूनच आम्हाला अपेक्षा आहे।